नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं द न्यूमिस्मेटिक्स चैनल। दोस्तों, इस चैनल के माध्यम से मैं आपका दोस्त इम्तियाज़ अपलोड करते हैं कॉइन और सिक्कों के वीडियो। आज हमारा जो पुणे महाराष्ट्र में एग्जीबिशन लगा है उसका दूसरा दिन है और ये छत्रशिंगी मंदिर है। यह है पुणे शिवाजी नगर में स्थित मंदिर है ये, और इस मंदिर के बाहर का आंगन का नज़ारा ये मैं आपको बता रहा हूँ। बहुत ही सुंदर और मनमोहन ये नज़ारा है और ये सभी है यहाँ पर देख सकते हैं। ये मंदिर का दृश्य है पूरा, और ये है एंट्री गेट मंदिर का। यहाँ से हम अंदर आते हैं और ये सारी सीढ़ियाँ चढ़कर हम ऊपर जाते हैं, और यह ऊपर अंदर यहाँ पे इसके ऊपर जाने के बाद मंदिर है। और अब हम यहाँ पे जाते हैं कॉइन एग्जीबिशन के अंदर। यहाँ से हम एंट्री करेंगे कॉइन एग्जीबिशन के लिए। ठीक है, चलिए देखते हैं एग्जीबिशन कैसा लगा है। वैसे अभी सुबह सुबह का टाइम है और काफ़ी ज़्यादा पब्लिक नहीं है, फिर भी स्टॉल लगे हुए हैं। कुछ स्टॉल ओपन हैं और कुछ अभी आने वाले हैं। ये पहला स्टॉल है, ये देख सकते हैं आप, ये फर्स्ट स्टॉल। और अब हम पूरे हॉल का इसी तरह से वीडियो लेंगे। देख सकते हैं हर एक का अपना अपना स्टॉल लगा हुआ है। कोई कहीं से आए हुए हैं, ये देख सकते हैं। बहुत सारे लोग हैं जो आपको हर एग्जीबिशन में दिखेंगे। ये देखिए, ये आज का हमारा सुबह का दूसरा दिन है। ऑलमोस्ट यहाँ पर 25 या 30 स्टॉल लगे हुए हैं। देख सकते हैं आप सभी स्टॉल पे यहाँ पर लोग बैठे हुए हैं। ये इस तरह से पूरा हर घेरे में स्टॉल है। इसी प्रकार से सभी स्टॉल हैं, ये देख सकते हैं आप। बहुत ही अच्छे रेयर और दुर्लभ कॉइन कलेक्शन यहाँ पर आपको देखने मिल सकते हैं। नोट कलेक्शन देखने मिल सकता है। सभी प्रकार का कलेक्शन है अलग अलग। इसमें आपको आर्टिफिशियल ज्वेलरी भी देखने मिलेगा। ये टोटल पूरा एंटीक का, वैसे देखा जाए तो एंटीक का एग्जीबिशन है। इसमें आपको कॉइन कलेक्शन, एंटीक, आर्टिफिशियली और सभी चीज़ें नज़र आएंगी। देख सकते हैं और अब चलते हैं हमारे स्टॉल की तरफ। हमने भी स्टॉल लगाया है। ये देखिए, यहाँ पे कुछ एंटीक का है। ये एंटीक भी आपको दिखा दूँ दोस्तों, देख सकते हैं। इस प्रकार से एंटीक भी है यहाँ पर। ये देखिए, ये सभी एंटीक सामान है। बाद में हम संडे वाले दिन यानी कल भी एक वीडियो निकालेंगे जो कि विद पब्लिक के साथ होगा। ये तो अभी सुबह सुबह का टाइम है, सब ने स्टॉल लगाया है और अभी लोग आए ही हैं, अपनी अपनी दुकान लगा रहे हैं सब कोई। ये देख सकते हैं यहाँ पे आपको ब्रास के, मेटल के बर्तन देखने मिलेंगे। एंटीक है, काफ़ी एंटीक है। और ये बहुत ही अच्छे इनके पास कॉइन हैं। ये देख सकते हैं, ये सभी प्रकार का कलेक्शन है। ये देखिए, स्टैम्प है, कॉइन है।
पॅकेट पडला तर कुछ फील नहीं, सड़ायला लागेल तर काय करायचं? खरी गोष्ट. और अंत में हम आपको अपना स्टॉल दिखाएंगे, इसके आगे पहले ये भी देख लेते हैं. और ये रहा हमारा स्टॉल, देख सकते हैं द न्यूमिस्मेटिक्स का ये वाला स्टॉल है. ये देखिए, ये पूरा कंप्लीट ये हमने लगाया है स्टॉल. और इस वीडियो में दोस्तों मैं आपको एक और वीडियो मर्ज करने वाला हूँ, जो कि यहाँ के जो पुराने लोग हैं जिन्होंने मतलब कि इसका ब्यौरा 1-2 मिनट सर मैं बताता हूँ आपको, थोड़ा वीडियो बना रहा हूँ मैं. हाँ बनाओ, मैं निकलने वाला हूँ. हाँ, इसमें जो चतर सिंह में यहाँ पे जो पुराने लोग हैं और जिन्होंने एग्जीबिशन शुरू किया था, तो उनका कुछ यहाँ पे मतलब जिन्होंने एग्जीबिशन शुरू किया था वो तो अब नहीं रहे इस दुनिया में, पर उनकी याद में और महाराष्ट्र कैसे कैसे बना, महाराष्ट्र में कौन कौन लोग आए, तो उन्होंने एक पुराने इंसान ने, एक ओल्ड मैन ने थोड़ा स्पीच दिया है. वो मराठी में है. आप में से जो कोई सुनना चाहते हैं, इंटरेस्ट रखते हैं, तो आप सुन सकते हैं, वरना यह वीडियो आप देखकर आगे बढ़ सकते हैं. संतप्त लोहांतरी ते भाषे नलिनी तलावरी महासमुक्तिकाचे परी ते स्वाती आपली शुक्ती पुरती मोठी घडे लेटके. तुमच्याजवळ शिंपला आहे. ते स्वाती आपली शुक्ती पुरती मोठी घडे लेटके. दाना उत्तम मध्यमागम संसर्ग योग्य टिके. तोय म्हणजे पाणी, जवळबिंदू पाणी जर तापलेल्या लोखंडावर पडलं काय होतं? प्रत्येक प्राणी मात्रावर आणि वनस्पतीजवळ परमात्म्याने एक विशिष्ट ताकद दिलेली आहे, जशी कमळाकडे दिलेली आहे. ते दवबिंदू जर कमळावर पडले तर ते जशीच्या तशी थांबवून ठेवते, इतकी ताकद कमळाकडे. कमळ कसं दिसतं? सुंदर दिसतं, दवबिंदू आहेत म्हणून. ते दवबिंदू स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये जर पडले तर काय होतात? मोठी होतात. अगदी जाना उत्तम मध्यमार्ग. तसं त्याप्रमाणे तुम्ही कोणाची संगत धरली आहे, संसर्ग योग्य टिके. संसर्ग झाला म्हणून लॉकडाऊन पुकारला का? तर वाईट संसर्ग, चांगला संसर्ग. नाणेवाल्याच्या संसर्गात आलो, आम्ही नाणेवाले झाले. कुठंतरी 4 नाणी वाई, सातारा, पंढरपूर, तो कोल्हापूरचं काय बाप्पा प्रामुख्याने कृष्णा पडण्याचं संगम तिथं जायचे, गोळा करायचे. एकदा आम्हाला त्या कोण्या मावशीजवळ असं कळलं की भारत इंग्लिश स्कूलमध्ये प्रदर्शन भरवले. त्यावर्षी जुन्यापैकी म्हणजे हनीफभाई बसले ते खूप जास्त रमेश सुद्धा मागवला. त्या ठिकाणी बाबांची आमची ओळख झाली. आम्ही बी बिघडलो तुम्ही बी बिघडना या उक्तीप्रमाणे आम्ही नाणे संग्रह करू लागलो. त्यानंतर बाबांना भाषा येते, प्रामुख्याने ब्राह्मी लिपी. ब्राह्मी टीचरची तुम्ही एक हे घ्या म्हणले, काय घ्या? पुस्तक घ्या. मी ब्राह्मी टीचरचं पुस्तक घेतलं, थोडंफार बघायला लागलो. आता उज्जैनला किती वेळा जाऊन आलो एवढं विचाराने सांग. आता त्या ठिकाणी त्या ओंकारेश्वरचं पाणी तिकडे नेते, 5 फूट व्यासाचे पाईपलाईन टाकून, त्यामुळं क्षिप्रामध्ये पाणी नाही. त्याच्यावरती क्षिप्रामध्ये नाण्यांचं आगर क्षिप्रामध्ये. बाबांची खाती जर सांगायची 5 एप्रिलला कॉन्फरन्स झाली, मोठी मीटिंग झाली, तर बाबांच्या ज्या नोटा 200 देशाच्या नोटा नाणे संग्रह 7 समुद्रापलीकडे गेले. त्या बाबांचं जे कौतुक केलं तर असले मोठे मोठे पाण्याची नाणी, सोन्याची नाणी,
आपल्या करन्सी नोटा परदेशातल्या तर 200 नोटा आहेतच बाबांच्या समोरी. त्याच्याशिवाय ती 2.5 रुपयाची नोट 500 रुपये आधीची त्याचे बघतो. वेन्सी बंडल्स काय किंमत आहे. सोन्याची नाणी दिसलं चांगली की बाबा इथे घ्यायचे. आम्हाला बघा ना सुद्धा माझ्या मागून आले जे काय स्फूर्तिस्थान मिळालं बाबांच्यामुळे. आता आपण ज्या भूमीमध्ये उभा आहोत पुणे, तर याला म्हणजे फार मोठं मागं थोडं फार सांगितलंय. म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं या महाराष्ट्रामध्ये रोपटं रोवलं आणि कालांतराने वयाच्या 50व्या वर्षी त्यांना जावं लागलं निघून. त्याच्यानंतर आणि मोठी फौज तिकडे काहीच ठेवलं नाही. उत्तरे औरंगजेब नाशिक मार्गे त्याने आदिलशाही नष्ट केली. अब्दुल्ला कुतुबशाह या ठिकाणी परवापर्यंत काही अब्दुलशाह कुतुबशाहीची नाणे येत होती. वेळक्रमे तुझ्याकडे येत होती. त्या अब्दुल्ला कुतुबशहाला त्याने कैद केलं, सैन्याबरोबर पाठवलं. त्याला म्हणजे त्याचा वाटेत झाशीच्या पुढे मृत्यू झाला अब्दुल्ला कुतुबशाह. त्याने याच भूमीमध्ये संभाजी महाराजांना छळछळ करून मारलं. पण त्याला ह्या महाराष्ट्र भूमीने पुढं काय जाऊ दिला नाही. संताजी तळहाती शिर घेऊन सेना लढली दक्षिणची, तरी विजयी मोंगल सेना नाना पडली मिठी राय लढाला सोडविता नाही. घोडदौड संताजीची घोडदौड संताजी. ते भीमा कोरेगाव इथं संताजी घोरपडे त्यांचे वडील म्हाळोजी घोरपडे, म्हाळोजी घोरपडे भाऊ मोठा भाऊ भैरजी घोरपडे. 25 माणसा निश्चित औरंगजेब बायकाच्या ग्रुपमध्ये पळून गेला आणि वाचला. त्याचे तंबूचे कळस कापून नेले. भाऊ मेणा होणे आम्ही विष्णू दासक कोठर वाजराशी भेटू असे त्याला हात घालून तिथून जावं लागलं नाही. मारावं लागलं इथं या भूमीमध्ये. म्हणजे महाराष्ट्र भूमी हे नाही. त्याच्यानंतर पेशवाई आली. बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद देण्यात आले. त्याच्यानंतर श्रीमंत थोरले बाजीराव साहेब आले. त्यांनी आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 42 लढाया केल्या. जगाच्या पाठीवर एकमेव अद्वितीय सरसेनापती की ज्यांनी कधीही पराभव बघितला नाही असे सरसेनापती म्हणजे थोरले बाजीराव साहेब. त्याच्यानंतर त्या सुमाराला बुंदेलखंड 17 साल बुंदेला त्यांचं एक पत्र आलं बाजीराव साहेबांना. जो गती ग्रस्त गजेंद्र की सो गत जन हो आज बाजी जात बुंदेलची लाखो बाजी लाख. बाजी म्हणजे आपण साधी बुंदेलखंडाची. तेव्हा हे बाजीराव तुम्ही माझ्या राष्ट्रामध्ये या. मोजक्या सैन्यानिशी पेशवे विकसित झाले. बुंदेलखंड म्हणजे झाशीपासून 125 मैल त्रिज्येचं वर्तुत्व त्याचं नाव बुंदेलखंड. आणि त्याचं आणि महाराष्ट्राचं काय नातं आहे. औरंगजेबाने असे फेब्रुवारी महिना होतो मला तारीख आठवला. इसवी सन 1668 साली छत्रसाल बुंदेलाला अंगाच्या कापड्यानिशी हाकलून दिला. वर्ष म्हणून गाव आहे जवळ ती राजधानी. आला तो दक्षिणे रडत सरत आला शिवाजी महाराजांकडे आला. असं रडतात काय. 2 वर्ष ठेवून घेतलं महाराजांनी जवळ. 1670 पर्यंत राजनीतीचे धडे दिले, त्याला शिकवणी दिली. ते राजनीतीची मुलगा 5,000 वर्षावर जातो. छत्रसाल बुंदेले गेले कुठं आणि त्यांनी त्या ठिकाणी 5 भाड्यानं घोडे घेतले बुंदेलखंडात झाशीमध्ये गेल्यानंतर. आणि त्याचं भाडं जवळ आणि 25 पोरांची फौज उभा केली. प्रेरणा कोणी दिली शिवाजी महाराजांनी. आणि त्याच्यावर त्यांनी औरंगजेबाला टक्कर देत ते 125 मैल त्रिज्येचं स्वराज्य उभं केलं. ही महाराष्ट्राची ओळख आहे म्हणून महाराष्ट्र.
आणि त्या ठिकाणी लढताना प्रकार असाच घडला. तो जो होता मोहम्मद खान बंकश, एक 15-16 हजार कडवे पठाण होते. त्याने एक 5-6 पठाणांना सांगितले की तुम्ही काय करू नका, नुसता खंडा एक शस्त्र असतात अशा आकारात ते भलं मोठं 3-3 फूट लांब पेशव्यांच्या हातात. तो फक्त पकडायचा, मी बाकीचं पुढचं काम करतो. तुम्ही सांगितलं मोहम्मद खान पठाणानं बंकशानं सांगितलं. 5-6 जण पुढे गेले, मागं राहिले. एकाने ते धाडस केलं. धाडस केल्यानंतर त्यांना बाजीराव पेशवे म्हणत होते. असा कोण बाजीराव द्यायला? त्यांनी घोड्याला टाच मारले, खाली वाकले आणि कट्यार काढली कमरेची. आणि ज्यानं तो खंडा धरलेला होता, म्हणजे तलवार धरली होती, त्या माने तितक्या जोरात खुपसली ती कॅरोटेड आरपेली जाते, मेंदूला रक्त पुरवठा होते, ती वेगात जाते. घुसळलेली रक्ताची कारंजी, असे रक्ताची कारंजेसारखे तिथे कारंज तयार केले त्यानं. मला काय नाव आठवणार. आणि तो खंडा हातात सुटला. खंडा सुटल्यानंतर तो संपला. घोड्याला प्राणी मात्राने ओरडण्याची, खेकण्याची कला असते. ते असं काही जीव तोडून घोडं ओरडायला लागलं. थोडक्यात ते हत्तीला ऐकायला गेलं. हत्तीचं अवसान सोंडेमध्ये असतं. त्यांना काय केलं, आपली सोन वर्षावर नेली आणि जे काय विरोधी बाजूचं सैन्य होते ते सगळं तिळवत गेला तो पुढे. आणि त्या युद्धामध्ये जय प्राप्त झाला आणि बंकशाला हाकलून गेले. कोणी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवाजी ज्येष्ठ बाजीराव एक्झिक्युटिव्ह आणि बरोबर त्याच्यानंतर पानिपत जर बोलायचं तर त्याचं वर्णन केलं आहे कोणी, रामगणेश गडकरी काय म्हणून केलं. कौरव पांडव संगरता अपारकारी होय, असे मराठी गणित घडले पानिपत गणित घडले. रणवाद्य भयंकर भराड वाजे, शुद्ध न कोणा देहाची कोणाला शुद्ध राहिले नाही का. रणमद मदिरा मत्त जाहले, इतके व्यसने लढत होते. खालेपणा ही शेषाची, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आधारित हालायला लागली. त्या साधा पराक्रम नाही. तेव्हा ही जी भूमी आहे ही शूरवीरांची भूमी. लिंबवना तुमचे केले, धर्मसंख्येची स्थितीचे केले, हेच माझे जीवन. आता विश्वास येणे वागे ते दोष निमध द्यावे बसायला हे खळांची व्यक्ती होता परस्पर. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका, विठोबाचा प्राण सका ज्ञानोबा माता, चालविली जगदंती आपली चांगल्याची मोक्षमार्गी शांतीरूपी ज्ञानोबा मोक्ष मोक्षमार्गीचा सांगा ज्ञानोबा माता. गुरु सेवेला घेतला शरणे एका जनार्दने, शरणोत्याचे जीवने ज्ञानोबा माता. ही संतांची भूमी आहे. मंगळवेढा म्हणून सोलापूर जिल्ह्याचे गाव आहे. तिथं 30 संत झालेत. त्यापैकी लखीम बाबाचा दर्गा आहे. हे कृष्ण भक्त राधाकृष्णाच्या हाताने चित्र काढलेले नैवेद्य दाखवतो. नामदेवने नैवेद्य पांढरून खाते, तसे ते चित्रातले राधाकृष्ण नैवेद्य खायचे. परंतु आपण किती सनातनी आणि कर्मठ आहोत. कालांतरानं हे म्हणजे कोणती लोक तुम्ही देह ठेवला, त्यांना न्यायचं कसं, कुणी न्यायचं, तुम्ही का मी? हां, मी शिवाने मी काय आढळले की बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून आपण त्यांच्या पद्धतीनं सफर झाला. तिथे काय त्यांचे फकीर वगैरे बघतात, तिथं काय नवं बोललं तर आज कोण येते. असे
झाला महार पंढरीला पांडुरंगाने कोणासाठी महाराज बसले रामायणी पंथासाठी. त्यात दुष्काळ पडला म्हणून गेला ही संतांची बोली आहे. अजून कोण कोण होऊन गेले मला ठरली जरा नाही ठरली हवेली तशी शिरली मोत्याचा भाग. अरे गाड्या हौस नाही जोडली कोणाची आहे सांगतो. जशी कळी सोन चाफ्याची न पडो दृष्ट पाफ्याची सोप्याची नसेल गिरणार सोप्याची नसेल. अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर मारिते लहर मदन तलवार सुंदरा मना खरे. कवी राय ही इतर शाहीर काजवे वाघ असं म्हणणाऱ्या शाहीर रामजोशी सवाई माधवरावांनी शिरपे घेऊन त्यांचा सत्कार केला. त्यांची ही भूमी शाहिरांनी जे काही समाजात वाईट गोष्टी चाललेल्या होत्या त्याचं विडंबन कसं केले. मोठी पालट ही सुगंधी मोठी पालट ही सुगंधी हिने कैक लाविले नादी हिने कैक लाविले नादी. कोणाला नादाला फुलले पाहून पाटील घाट तलाठ्याचा झाला बोबाट. मास्तराने रुपये दिले 60 झाली सावलीवरती गर्दी हिने कैक लाविले नादी. वाणी गुजर झाले वेडे शिंपी म्हणे मी घेतो लुगडे सोनाराने खडे तोडे तो सराबाने दिली बंदी. मोठी पालट ही सुगंधी हिने कैक लाविले नादी. गेली कुंभाराच्या घरा कुंभार म्हणतो ह्या बाई डेरा बुरुड घेऊन आला हारा. पिंजाऱ्याने दिली हिला गादी वस्त्र विसरला पाहुणी मांग. काढू तमाशा चल मग माझ्या संग तमाशात का चल माझ्याकडं. कोण म्हणते माग वर किती 7-8 जण झाले एवढी येडी केली. मागायला तर आपल्या अंगात वस्त्र आहे का नाही हे बी शुद्ध राहिलेलं. भडकी पाहुणे झाला दंग भडकी पाहुणे झाला दंग म्हणताना विसरला आरती. हिने कैक लावले नादी हिने सुताराचे सुटले भेट लोहाराची चेपली बोट. लोहाराचं काम करलेलं आहे तिच्या बाईकडेच बघत राहिला. बोट पडली बोटली शेतकऱ्याने सोडली मोठ सोडली. त्या काळात मोठं पाणी येत होतं. सोडली मोठ उभा मासाडा नुसता मासाडावरती उभाच राहिला. पारटा हातूने सदरा जळाला न्हाव्या हातूने वस्त्र गळाला. मुलांनी पाहुणे तोही पावसरला उर्दू मध्ये बोलू लागला. करेंगे बोला शादी हिने कैक लाविले नादी. गेली सांबा राजा आली चप्पल मागे कोल्हापुरी. सांबार तोंडा पाही बिरी घरी तिच्याकडे बघत राहिला. गिरायक आले म्हणून ती चप्पल दाखवायची काढायची गेली. त्याच्या हातामध्ये टोचली आरी उतरून गेली हो धुंदी. तिच्याकडे बघता बघता ती आरी असती ती हातात टोचली मग त्याची नशा उतरली. मोठी पालट ही सुगंधी हिने कैक लाविले सहज उभी होती द्वारी. तराळ आला मागे भाकरी. तराळ म्हणजे पेशवाईचा शब्द आहे. लावणी पेशवाईचे. तराळ म्हणजे भिकारी. तो काहीतरी भीक मागायला लागला भाकरी वगैरे. पाहुणे त्याला घेरी आली. पाहुणे त्याला आली घेरी पडाला कपाळी शिरली. तो तिला बघून पायरीवर पडला आणि काय झालं बांधून गेला चिंदी. कपाळ फुटलं जखम झाली. तिने कैक लाविले नादी. पुढे शाहिराने काय म्हटलं ते महत्त्वाचं. भाऊड फक्कड करीतो कवना विषय वासना दूर कराना. गोविंदा पाशी कार्य भजाना 84चा फेरत
हा जो मानव देह आहे 84 लक्ष एवढी फिरून नंतर प्राप्त होतो तो आलेला आहे. काहीतरी परमेश्वराचं नामस्मरण वगैरे केला चालून आली संधी किने कैक लाविले नादी किने कैक लाविले नादी. त्याच्यानंतर म्हणजे 1942-43च्या सुमारात पठ्ठे बापूराव केले. त्यांनी एक अशी त्याच मुद्द्यावर लावलेली आहे की नट्टरंगी नाट मारी काळजात वाडी काष्टोट्याचा पाठ चाकोनिया पडली पाटलाला जावला चाळा फुल करण्याला खाली डोळा मास्तरानं सोडली शाळा हिच्यासाठी तेल्यापासून तेल देते वाण्यापासून गोळ घेते हिनं कुदराला वेळा केला थोडा झाला ब्राह्मण सोडून दिले देवधन मागे पांचांग घेऊन पळू लागला तिच्या मागे पळू लागला खाऊन मिठाईचा पुडा त्याला हलवाई वेळा हे नकाला तिला धक्का लागली न्हाव्याच्या पाठी त्याची लिलाव केली धोपडी न्हावीचा नटला उड्या माधूला घेता शेवटी त्याने माझ्याने बापूरावाने काय सांगितले तिला संकात न्या आणि पाठीवर शिक्का मारा आणि असले याच्यापासून हे करा म्हणजे 2 मिनिटं. अजून एक लावणी अशीच या ठिकाणी झाली आहे. पुण्याचं वर्णन केलं आहे तो म्हणजे अगदी पेशवाई संपली होती ब्रिटिश आले होते तिकडच्या हो नारी पती व्रता इकडे वक्कल भरवलं. वक्कल म्हणजे ठेवलेल्या बाईला वक्कल म्हणते. मग ते पुण्यातलं माणसाचा पोशाख त्यावेळेचा 9 वारी धोतर करवत ते आणि ते डबल कप्त शर्ट ती बटणं कशी खाली बाजू चांदीची मोठी मोठी बटणं या हातात काय करायचं कातडा बांधायचा तिकडे स्वालेच नाही तर चांदीची कारण ती तसली टोपी आणि ती चालत ह्यांचे वक्कल किती त्यांचे 4 वक्कल म्हणजे पूर्ण म्हणजे उडती हे जन न देखवे डोळा कळवळा येतो म्हणून या म्हणून म्हणजे वेदा त्याला तरी ज्ञानोबा तुकाराम काय फार लांब आहेत त्यांना चिंता पडली म्हणून त्यांनी एका महान पुरुषाला या भूमीत जन्माला घातलं. त्यांचं नाव महात्मा ज्योतिराव फुले. या जन्मभूमीमध्ये गोपाळ गणेश आगरकर गोपाळ कृष्ण गोखले महात्मा गांधींचे गुरुवर अजून गोपाळ गणेश आगरकर गोखले महादेव गोविंद रानडे मोठी मोठी माणसं जन्माला आली. महाजन्म हे न करता सपता म्हणजे काय मोठ्या माणसाचं आपण अनुकर ते ज्या मार्गाने जातात त्या मार्गाला आपण जायचं काय करायला म्हणून सुधारायला लागले. कोणाला आता काय म्हटलं विजेचं बाहेर कर नाहीतर काय होतं ह्यांच्या वक्कलकीची आनंद फंदी लावणी लिहिलेली तिकडे घरोघरी मलिक फंदी म्हणजे मूलशब्दाचं बाहेर कर. आता कोणाचा विश्वास तर नसेल विद्येचं माहेर कर शिक्षणाच्या उत्तम सोयी म्हणजे कसं करलं सुसंगती म्हणजे याच्यामुळे शेवटी काय म्हणायचं काकड देशा कंठर देशा श्री मंगल देशा पवित्र देशा प्राणामध्ये माझा श्री महाराष्ट्र देशा